नमस्कार विद्यार्थी मित्रो, रुक्मिणी अकॅडमी पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा प्रिलिमची जी काही आन्सर की आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या आन्सर कीनुसार कोणते प्रश्न संदिग्ध आहेत त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि त्याबद्दल कोणते पुरावे आपण जोडू शकतो याही बाबी तपासणार आहे. त्याचसोबत की एक्झॅक्ट आपल्याला नेमकी फॉरेस्ट काही मुलांना आता त्यांच्या मार्कानुसार प्रश्न पडला की मी फॉरेस्ट करू का, सिव्हिल करू का, कोणती इतर एक्झाम, तर त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया. या ऑब्जेक्शनेबल जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्या संबंधित जे काही तुम्हाला प्रूफ हवा असेल त्याच्या PDF तुम्हाला आपल्या रुक्मिणी अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील, तर त्या ठिकाणी जाऊन त्या तुम्ही मिळवू शकता. एक आहे पहिला ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन, तो म्हणजे जिओग्राफीचा आहे, जो ट्रॉपिकल सायक्लोनच्या संबंधित आहे. विषुववृत्ताच्या जे काय आहेत आपले सायक्लोन्स येतात त्या सायक्लोन संबंधित आहे आणि त्यामधलं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अचूक या ठिकाणी अचूक म्हणजे ॲक्च्युली नॉट करेक्ट म्हणजे अचूक नाहीत असं म्हटलं होतं त्यांनी. सो चुकीचे जे काही विधान होते ते सर्च करायचं होतं. पहिलं जे स्टेटमेंट आहे ट्रॉपिकल सायक्लोन ऑर फॉर्म इन अन 30° लॅटिट्यूड्स, बरोबर आहे, त्या दरम्यान नॉर्थ आणि साऊथला ते जनरेट होतात. ह्या स्टेटमेंटबद्दल आपल्याला कोणताही डाऊट नाही. डाऊट येतो तो सेकंड स्टेटमेंटबद्दल, तो महत्त्वाचा म्हणजे द डायमीटर ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन कॅन बी रेंज किंवा फ्रॉम 300 to 1500 किलोमीटर, 300 ते 1500 किलोमीटर या ठिकाणी दिलेलं आहे. इथंपर्यंत स्टेटमेंट आपण राईट म्हणू शकतो, पण याच्या पुढं इवन मोर हे डाऊटफुल स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळं बी चुकीचं आहे. आता कसं, तर या बी स्टेटमेंटचं संबंध असा आहे की ट्रॉपिकल सायक्लोन असतात, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन असतात, ओके, किंवा अजून एक असतात ते म्हणजे आपले टेम्परेट सायक्लोन म्हणजे समशीतोष्ण, त्याला दुसरं नाव, जे की 30°च्या वर वाहतात. हे जे आपलं वर 30°चं लिमिट लिहिले त्याच्या वर जे समशीतोष्ण पट्ट्यामध्ये आहेत त्यांना आपण समशीतोष्ण वादळे किंवा मग आवर्ते म्हणतो, किंवा त्याला दुसरं एक्स्ट्रा ट्रॉपिकल किंवा टेम्परेट सायक्लोन म्हटलं जातं. या दोन मधला महत्त्वाचा फरक एक लक्षात घ्या की ट्रॉपिकल सायक्लोन हे समुद्रावरच ओरिजिनेट होतात म्हणजे पाण्यावरच ओरिजिनेट होतात, तर एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन जे आहेत किंवा जे समशीतोष्ण वगैरे आहेत ते समुद्र आणि जमीन ह्या दोन्हीकडे ओरिजिनेट होऊ शकतात. मग याचा अर्थ असा समजून घ्या की ज्या ठिकाणी समुद्र संपेल आणि ज्या ठिकाणी जमीन येईल किंवा लँड येईल त्या ठिकाणी हे सायक्लोन जे ट्रॉपिकल सायक्लोन आहे ते डिसिपेट होतात किंवा नष्ट होतात. मग यामुळं ट्रॉपिकल सायक्लोन आणि एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन यामधला जो मूळ फरक आहे त्याच्यामध्ये ट्रॉपिकल सायक्लोनला त्याच्या आकाराला थोडीशी मर्यादा येते, पण एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन जे आहेत ते समुद्र आणि जमीन या दोन्हीवर तयार होऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांच्या जो आकारमान आहे त्याला मर्यादा येत नाही. त्यामुळे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन आर लार्जर दॅन ट्रॉपिकल सायक्लोन, आणि ट्रॉपिकल सायक्लोन हे बऱ्यापैकी मी म्हणू शकतो जास्तीत जास्त 1500 किलोमीटर पर्यंतच त्यांचा व्यास आहे. नॉर्मली जर आपण पुस्तकात बघितलं तर तिथपर्यंत दिलेलं नाहीत, 150 ते 300 किलोमीटर व्यास असं वगैरे दिलेलं आहे. त्यामुळे बी स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी हा बरोबर आहे, त्यांचं स्पीड 50 ते 60 किलोमीटर पर आवर असतं, त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतं, इवन मोर. या ठिकाणी हे लागू होतं, पण हे इवन मोर या ठिकाणी लागू होत नाही. ट्रॉपिकल सायक्लोन फ्लो क्लॉकवाईज डायरेक्शन इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर हे चुकीचं आहे, कारण उत्तर जो काय आपलं वृत्त आहे किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअर आहे तिथं ते ॲक्च्युली ट्रॉपिकल सायक्लोन अँटी क्लॉकवाईज वाहतात आणि साऊदर्न साईडला ट्रॉपिकल सायक्लोन हे क्लॉकवाईज वाहतात, उलट आहे. आणि तेच जे आपले एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन ते त्या ठिकाणी नॉर्दर्न साईडला क्लॉकवाईज आणि साऊदर्न साईडला अँटी क्लॉक. पण ठीक आहे, एक्स्ट्रा ट्रॉपिकल जाऊ द्या. हे स्टेटमेंट चुकीचं, आयोगाने केवळ डी चुकीचं दिलेलं आहे, परंतु याचं योग्य उत्तर बी आणि डी हे चुकीचं येऊ शकतं. याकरता जर तुम्ही प्रूफ बघितले ऑप्शन नंबर 4 राईट आणायला, तर आपलं मजीद हुसेन म्हणून बुक आहे. आता हे मी जे रेफरन्स याला जोडलेले आहेत त्याचे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतीलच, हेही PDF उपलब्ध होईल. तर याच्यामध्ये बघा उष्णकटिबंधीय आवर्ते ज्याला आपण ट्रॉपिकल सायक्लोन म्हणतोय, समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ते, याच्यामधलं जर व्यास आपण बघितलं तर या ठिकाणी 1 ते 300 किलोमीटर आहे, या ठिकाणी 2 ते 1900 किलोमीटर आहे, कारण हे जमिनीवर देखील ओरिजिनेट होतात, हे केवळ सीवर ओरिजिनेट होतात, हे सी प्लस लँडवर होतात, त्याच्यामुळे यांच्या आकाराला मर्यादा नाही, परंतु या ठिकाणी
ट्रॉपिकल सायक्लॉनला मात्र मर्यादा आहे, कारण जमीन आली की हे नष्ट होतात, जमिनीवर वाहत नाहीत, समुद्राच्या किनारपट्टीपर्यंतच ते वाहतात. दुसरं माजिद हुसेनचं जे आहे पुस्तक, त्याच्यामध्ये देखील बघा टेम्परेट जे सायक्लॉन आपण म्हणतो, जे ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणत नाही त्याला, त्या टेम्परेट सायक्लॉन मे बी 1600 किलोमीटर वाईड और इवन ए सिंगल सायक्लॉन कॅन किंवा मे कव्हर होल युरोप, पूर्ण युरोप एवढं सिंगल सायक्लॉन असू शकतं, पण ते कोणतं? टेम्परेट सायक्लॉन. बट वेन वी मूव्ह टुवर्ड द ट्रॉपिकल सायक्लॉन, त्याच्या जर आपण प्रॉपर्टीज बघितल्या किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, सो डायमीटर व्हॅरीज बिटवीन 150 to 300 मीटर बिकॉज इट कॅन नॉट फ्लो ऑन द लँड, ओनली सी असते. एनसीआरटीत देखील बघा एक्स्ट्रा ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल सायक्लॉन आहे. एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन अफेक्ट मच लार्जर एरिया ॲज कम्पेअर टू ट्रॉपिकल सायक्लॉन. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं एनसीआरटी, आपलं फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी ते 11वीचं. तर तुम्ही ह्यातला कोणताही रेफरन्स पाठवू शकता आणि उत्तर बी आणि डी राईट आणू शकता. राईट म्हणजे ते स्टेटमेंट रॉंग आहे. ओके, आणि त्या ठिकाणी बघा ट्रॉपिकल सायक्लोनचं डायमीटर 150 ते 250 किलो. ओके, देन हे ISBN नंबर वगैरे या ठिकाणी आहे या पुस्तकाचं, ह्या पुस्तकाचं नाव आहे. बाकी एनसीआरटी तुम्हाला त्याची सगळी माहिती ऑनलाईन देखील मिळून जाईल. नंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या संबंधित जे की बऱ्यापैकी अनेक मुलांचं चुकलेलं आहे की भारतात स्थापना केव्हा झाली, तर या ठिकाणी 1990चा ऍक्ट आहे, परंतु त्याची स्थापना जानेवारी 1992ला झालेली आहे. 31 जानेवारी आहे डेट. तो याचं राईट उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्याच्याकरता बेस्ट सोर्स म्हणजे ऑब्व्हियसली नॅशनल कमिशन फॉर वुमनची जी काही वेबसाईट आहे, त्याच्या वेबसाईटवर अबाउट अस मध्ये ते दिलेलं आहे की इट वॉज इस्टॅब्लिश्ड किंवा सेटअप ॲज अ स्टॅच्युटरी बॉडी ऑन जानेवारी 1992. तो ऍक्ट त्याचा मात्र 90चा आहे, पण त्याने ऍक्ट विचारलेला नाही, आपल्याला कधी इस्टॅब्लिश झाली हे विचारलेलं आहे. त्याची PDF देखील या ठिकाणी आपण या फाईल बरोबर जोडलेली आहे. त्याच्यानंतर आहे 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस ऑफ इंडिया, द स्टेट ऑफ राजस्थान हॅड द लोएस्ट लिटरसी रेट ऑफ किती आहे? त्याचं उत्तर 66.11. हा नो डाऊट 66.11 हा जो काही डाटा आहे तो राईट आहे, 66.11. बट काही मुलांनी जे मला विचारलं त्यामध्ये त्यांचा कदाचित हेतू राईट आहे की सगळ्यात कमी लिटरसी रेट जो त्यांनी शब्द वापरलेला आहे हॅड लोएस्ट लिटरसी रेट, हे रॉंग आहे, कारण सगळ्यात लोएस्ट लिटरसी रेट हे बिहारचं आहे. तो या ठिकाणी यानुसार प्रश्न चुकलाय असं अनेकांचं मत आहे. सो हा प्रश्न रद्द करू शकता तुम्ही की हे स्टेटमेंट की क्वेश्चन्स चुकीचं आहे की लोएस्ट लिटरसी रेट इन इंडिया बिहारचा आहे, राजस्थान नाही. सो जरी 66.11 हे राईट उत्तर असलं किंवा तरी देखील त्या ठिकाणी क्वेश्चन चुकलाय म्हणून तुम्ही तो रद्द करू शकता. आता एक सरळ सरळ आहे की मेन्सला यायचं म्हणल्यावर साम दाम दंड भेद मुलं वापरतात, यातला हा प्रकार आहे, बट त्यांचा विचार चुकीचा नाही. पुढे अन्न सुरक्षा विधेयक 2013 किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आपला आहे, त्याच्यानुसार योग्य विधान आपल्याला सर्च करायचं आहे. ऑब्व्हियसली 50% शहरी भागातील 75% ग्रामीण भागातील जनता हे स्टेटमेंट राईट आहे. व 3 रुपये 2 रुपये 1 रुपया हे देखील ऍक्ट मध्ये आहे प्रोव्हिजन, परंतु जर आपण करंट सिनॅरिओनं गेलो, कारण काही ठिकाणी बदल होतात, त्या करंट सिनॅरिओनं जर गेलो या प्रश्नाकडे बघितलं तर याचं उत्तर केवळ अ बरोबर येतं. याचं कारण असं आहे की जो काही फूड सिक्युरिटी आपला आहे त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मध्ये केंद्र सरकारच्या जे काही निर्णयानुसार किंवा अधिसूचनेनुसार या ठिकाणी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत मोफत अन्नधान्याची सुविधा आहे. तर हे देखील इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये आहे, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आहे. तर याचा रेफरन्स वापरून तुम्ही त्याचं उत्तर केवळ अ या ठिकाणी राईट आणू शकता. ओके, त्यानंतर भारतातील सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी म्हणजे यांनी काय म्हणलेलं आहे, ॲनिमल कोणते ॲनिमल आहेत महत्त्वाचे? रेप्टाईल अँड ॲम्फिबियन. ओके, अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही असं विचारलेलं आहे. ऑब्व्हियसली घरियाल ही ॲम्फिबियन रेप्टाईल म्हणजे यामध्ये रेप्टाईल येतं ते
मगरच असते एक प्रकारची, तर तो नक्कीच क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. त्याच्यानंतर बेंगॉल फ्लॉरिकन हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, परंतु हे एव्ज कॅटेगरी आहे, नॉट एम्फिबियन. आणि त्याने एव्ज विचारलेलं नाही, म्हणजे पक्षी विचारलेलं नाही, तर एम्फिबियन आणि रेप्टाईल विचारलं. म्हणजे याच्यामध्ये त्यांना असं विचारायचं होतं की क्रिटिकली एंडेंजर्ड पेक्षाही खालीलपैकी कोणता प्राणी हा एव्ज आहे आणि कोणते प्राणी एम्फिबियन आणि रेप्टाईल आहे, असं म्हणलं तरी उत्तर आलं असतं, कारण बेंगॉल फ्लॉरिकन्स हा एव्ज आहे. त्यानंतर फोर टोड रिव्हर टेरिपन हा देखील एम्फिबियन आहे, तो देखील क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. परंतु आता लेदरबॅक कासवाचा एक इश्यू येतो थोडक्यात, की लेदरबॅक कासव हे अनेक किनारपट्टीला सापडतं. संख्या जरी आता घटली असली तरी पॅसिफिक किनारपट्टीला जे लेदरबॅक कासवाचे त्याच्यामध्ये मग सब स्पेसीज आहेत. म्हणजे मूळ जो वर्ग आहे त्याच्यामध्ये अनेक वर्ग आहेत दुसरे. तर त्या लेदरबॅक कासवामधलं पॅसिफिक कोस्टकडच्या कासवा हे त्यांची संख्या कमी झाली म्हणून त्याला क्रिटिकली एंडेंजर्ड मानण्यात आलं. परंतु त्याची स्टेटस व्हॅरी होतं आणि काही वेबसाईटनुसार WWF आपली असेल वर्ल्ड वाईड जे फंड असेल त्याच्यामध्ये हा वल्नरेबल दाखवत आहे. विकिपीडियावर देखील जर तुम्ही बघितलं तर वल्नरेबल दाखवत आहे. याच्यावरनं तुम्ही असं करू शकता की ऑप्शन 2 देखील येते, ऑप्शन 4 देखील येतं, सो क्वेश्चन माइट बी कॅन्सल. तर हे डिपेंड आहे तुम्ही पाठवण्यावर की क्वेश्चन कॅन्सल करू शकताय या पद्धतीने. प्रूफ जोडलेला आहे त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे ऑब्जेक्शनेबल, तो म्हणजे हा आता मुलांकडून आलेला आहे मला. ठीक आहे, माझं काम आहे एक्सप्लेन करणं की हे बदल होऊ शकतात. जर कुणाला पॉईंट 5ची आवश्यकता असेल, प्रश्न रद्द करायचा असेल, करा प्रयत्न, त्यांना कुणाचा तोटा होत नाही. किंवा काय असेल ते विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या विचारलेल्या आहेत. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद राईट आहे. स्टेअरिंग कमिटी, ऍडव्हायझरी कमिटी वल्लभभाई पटेल. याच्यामध्ये प्रश्न सोडवताना एक इश्यू येतो की ऍडव्हायझरी कमिटी ही केवळ ऍडव्हायझरी या शब्दानं नाही आहे. ऍडव्हायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट आहे ती, त्याच्यानंतर आदिवासींच्या संबंधित आहे, अशा पद्धतीनं आहे. तो केवळ ऍडव्हायझरी कमिटी हा शब्द नाही. त्याच्यामुळं की केवळ ऍडव्हायझरी कमिटीमुळे मग ऍडव्हायझरी म्हणून आपले BN राव देखील त्यांचा संबंध येतो. यावरून देखील मुलांनी हे चुकीचं धरलं. तो ऍडव्हायझरी कमिटी हा एक एवढाच शब्द असल्यामुळं काही जणांनी ते चुकीचं धरलेलं आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की हे स्टेटमेंट कंप्लीट पाहिजे होतं, ऍडव्हायझरी कमिटी ऑन आयदर फंडामेंटल राईट्स ऑर ट्रायबल डेव्हलपमेंट, असं काहीतरी पर्टिक्युलर वर्ड पाहिजे होता त्याचा, तर ते नाही आहे. त्याच्यामुळं हे देखील चुकीचं धरलं. केंद्रीय अधिकार समिती नक्कीच चुकीचं होतं. मूलभूत हक्क उपसमिती देखील जवाहरलाल नेहरू नव्हते, हे शुअर आहे. तो ड आहे, ड चा समावेश. तो काही जणांनी ऍक्च्युली काही जणांची अपेक्षा होती की याचं उत्तर ब क ड येईल, यामुळं असा कोणताही ऑप्शन नसल्यामुळं कॅन्सल करण्यात करू शकता. तशा पद्धतीने आयोगाला त्याचं प्रूफ पाठवून केवळ सल्लागार समिती हा शब्द आहे, त्याऐवजी मूलभूत हक्क अधिकार अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्र सल्लागार समिती असा उल्लेख हवा होता, असं त्या ठिकाणी तुम्ही मत मांडू शकता. त्याच्यानंतर वर्ल्ड पीस इंडेक्स जो आहे, शांतता निर्देशांक, याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग चढत्या क्रमाने लावा असं विचारलेलं आहे. आता याचे मिनिंग अनेक निघतात की चढत्या क्रमानं म्हणजे फ्रॉम बॉटम टू टॉप. तो या 4 मधला बॉटम कोण आहे, तर न्यूझीलंड आहे जो D आहे. त्याच्यानंतर यानंतर येतो ऑस्ट्रिया जो B आहे. त्याच्यानंतर येतो आयर्लंड जो A आहे आणि त्याच्यानंतर येतो आइसलँड जो सगळ्यात टॉपला आहे, C येतो. तर याचं उत्तर ऍक्च्युली चढत्या क्रमानं म्हणलं तर DBAC, परंतु DBAC असा कोणताही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की हा प्रश्न रद्द होईल, DBAC. तर अशा पद्धतीने तुम्ही इंडेक्स पाठवू शकता. त्या ठिकाणी आयोगाला हे स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेन करू शकता की इथे रँकिंगनुसार चढता क्रम म्हणजे खालून वरती, अशा अनेकांनी विचार केलाही विद्यार्थ्याचा झाला, परंतु तसा अर्थ निघतो असं म्हणू शकता तुम्ही. आणि सी हा पर्याय सगळ्यात आधी म्हणजे त्या ठिकाणी शेवट पाहिजे आणि न्यूझीलंड सगळ्यात आधी पाहिजे. ओके, रँकिंगनुसार चढता क्रम. काही जणांचं थिंकिंग बरोबरच आहे की चढता क्रम म्हणजे असाही लागू शकतो की सगळ्यात आधी तुमचं जे काय आइसलँड येईल, त्याच्यानंतर आयर्लंड येईल, मग ऑस्ट्रिया येईल, नंतर न्यूझीलंड येईल. बट दोन्ही काही जणांनी योग्य विचार केलेला आहे तसाही चढत्या क्रम. अशा पद्धतीनं हे जे माझ्यापाशी आलेले डाऊटफुल क्वेश्चन्स जे आहेत
ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांचं प्रूफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेलं आहे. आता प्रश्न येतो महत्त्वाचा म्हणजे कट ऑफ. कट ऑफच्या बाबतीत एक लक्षात घ्या, की यावेळेस 2 महत्त्वाच्या एक्झाम्स याच्यामध्ये येतात. एक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवा आणि दुसरं म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेस. ओके. त्याच्यामध्ये सध्या 144 जागा आहेत. काही एसीएफ वाढण्याचे चान्सेस आहेत. सो रिटर्नची ही पहिलीच वेळ आहे. फॉरेस्टची ही दुसरं रिटर्न आहे आणि मागील फॉरेस्टचा निकाल बघितला तर कट ऑफ कमी लागलेला आहे. त्याच्यामुळे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, की एक गॅझेटेड पोस्ट मिळवण्याची. परंतु जर माझं स्वतःचं फॉरेस्टचं अकॅडमी आहे, ॲग्री इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री आपण घेतोय, जिओलॉजी देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. परंतु एक सल्ला असा राहील, की जर काही विद्यार्थ्यांना सध्या जॉबची इमिजिएट गरज आहे आणि मला कुठेतरी सेटल व्हायचं आहे, तर या ठिकाणी मी एक माझं प्रामाणिक ओपिनियन देईन, की इफ यू आर अबव्ह 115 115 आणि 117-18 असं कुठेतरी आहे आणि तुमच्या मनात सतत डाऊट येतोय किंवा 110 ते 117 यामधल्यांना जर कुठेतरी डाऊट येतोय स्वतःचा, की नाही मी मेन्सला असेन का नाही, तर त्यांनी किंवा त्याही पुढे एखाद्याला वाटत असेल, की मला केवळ आधी जॉब सिक्युअर करायचा आणि मी कंबाईन प्री करणार आहे, तर तुम्ही अवश्य कंबाईन प्री करा. याचं कारण मी सांगतो, की जर फॉरेस्टचे तुम्ही ऑप्शनल बघितले, तुम्हाला ते बघताना अवघड वाटतात, परंतु आम्ही शिकवणार आहे, आम्हाला माहीत आहे, की तो सोपा आहे. पण शिकवला तर, समजावून घेतला तर. तर त्यामुळं 21 डिसेंबरपर्यंत जरी तुम्ही कंबाईन केली, की ज्यांना स्वतःला टेन्शन येतंय, की मला अजून एक ऑप्शन ओपन करायचा मेनचा कंबाईनचा आणि इथं तोपर्यंत निकाल येईपर्यंत मला शुअरिटी वाटत नाही. तर त्याने अवश्य बिनधास्त कंबाईन करा 21 डिसेंबर. कारण तिथून पुढं देखील तुम्ही फॉरेस्टचे ऑप्शनल केले तरी तुम्ही एकदम टॉप लेव्हलचे ते करू शकता. कारण हार्डली 1 ते दीड महिना ऑप्शनल जे टेक्निकल ऑप्शनल आहेत ना हे फॉरेस्टचे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कमांड यायला खूप कमी वेळ लागतो. ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे आणि मला फॉरेस्ट करायचं आहे त्यांचं विजन क्लिअर आहे, त्यांनी आत्तापासून त्याची सुरुवात करा. त्या पद्धतीनं जे काही तुमचे सब्जेक्ट असतील, त्याचे काही क्लास अवेलेबल असतील, त्या पद्धतीने ते जॉइन करा. ज्या काही नोट्स असतील त्या जॉइन करा. शक्यतो मी क्लासला प्रमोट करत नाही आहे, परंतु क्लास लावून पटदिशी मटेरियल उरकून या क्षेत्रातून सुटण्याची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे फॉरेस्टच्या बाबतीत तरी. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं मग तुम्ही पुढे जा आणि या पद्धतीने डिसिजन घ्या, की मी हे परत एकदा सांगतो, की 21 डिसेंबर नंतर देखील तुम्ही ऑप्शनल करायला घेतले, तरी तुमचे ते परफेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळं कट ऑफचा कितीही विचार केला, तर रिझल्ट येईपर्यंत कट ऑफ कुणालाही समजत नाही. पण 115 जे माझं प्रिडिक्शन आहे, की 115 किंवा 112 यांचंही कुठेतरी अपॉर्च्युनिटी आहे. परंतु हे सगळं त्यांनी कंबाईन नंतर विचार करा स्वतःचा. ओके. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे लेक्चर्स आहेत. हे याबद्दलचे ऑब्जेक्शन अजूनही इतर ऑब्जेक्शन असतील तुम्ही घेऊ शकता आणि जे काही फॉरेस्टबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्या अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये काही लेक्चर्स फ्री अवेलेबल असतील. दुसरं सिव्हिलच्या बाबतीत देखील आपण काही सब्जेक्टचे या ठिकाणी कोर्सेस लॉन्च करणार आहे. तर तेही काही दिवसात येतील. रिटर्नबद्दल देखील आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल कारण मी स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये 5 वर्ष पेपर चेक केलेले आहेत. त्याच्याबद्दलचं प्रूफ देखील आपण लेक्चरच्या वेळी दाखवणार आहे. तो एक्झामिनरला काय अपेक्षित असतं जेव्हा पेपर जो चेक करतो, की तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा देखील आपण त्या लेक्चरमध्ये करू. ओके. थँक यू.